नमस्कार, कसे आहात? तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार की कोल्हापूरला आम्ही निघालो होतो. तर आम्ही पोचलो आणि पोचल्या पहिले आम्ही रूमवर गेलो, अंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झालो आणि लगेच आम्ही 8:45 वाजता आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभा राहिलो आणि अर्धा पाऊण तासातच माझं दर्शन जे आहे ते झालं. लेडीज आणि जेंट्सची वेगळी लाईन असते. तर माझं दर्शन तर लवकर झालं, पण या दोघांना बराच वेळ लागला, कारण त्याच दिवशी रामदेव बाबा जे आहे ते दर्शनाला आले होते. त्यामुळे यांना अर्धा पाऊण तास जास्त वेळ लागला. तोपर्यंत मी तिथेच बसली होती, देवीचं नामस्मरण करत होते. आणि ते आल्यानंतर मग मी इथे बघितलं काय काय आहे सामान असं घेण्यासाठी, पण मी काही घेतले नाही. चिकूला रुद्राक्षाची माळ घ्यायची होती, तो नामस्मरण करण्यासाठी माझ्याकडे आहे. खरं तर आपली जी माळ आहे ना ती दुसऱ्यांना द्यायची नसते, त्यासाठी त्याचा तो बघत होता. तर ती त्याने एकच माळ घेतली आणि बाकी कुंकू घेतला मी. असं म्हणतात की कुठेही आपण देवाच्या ठिकाणी गेलं ना तर कुंकू घ्यायचा असतो, तर ते कुंकू घेतलं आणि बाकी काहीच घेतलं नाही. प्रसाद वगैरे देण्यासाठी मम्मी पप्पा त्यांना, परत चिकूचा फ्रेंड आहे त्यांच्यासाठी. बाकी काही विशेष अशी मी खरेदी काही केलेली नाही. असंच बघत होते युनिक काय आहे का वगैरे. आणि एक कावड्यांची माळ घेतली आहे बघा. स्वामीचं इथे दर्शन झालं असेल तुम्हाला. त्यानंतर मी बांगड्या इथे भरल्या, हिरव्या बांगड्या. देवीच्या दर्शनाला जातो ना आपण तेव्हा, म्हणजे अशा 1-2 लेडीज असतील तर त्या एकामेकाला बांगड्या भरवतात, असं आमच्याकडे आहे. पण माझ्यासोबत तर आता कोणी नव्हतं, पण मी स्वतःसाठी हिरव्या बांगड्या मी घेतल्या. 1 डझन मी भरूनच घेतल्या त्यांच्याकडून, असं काढता घालता यावं, कारण रोज तर घालत नाही त्यामुळे. आणि हिरव्या बांगड्या मला खूप आवडतात, प्रत्येक साडीवर पण त्या मॅच होतात आणि छान दिसतात हातात हिरव्या बांगड्या. त्यामुळे मी नेहमी हिरव्या बांगड्याच घालते. कधीतरी वेगळ्या कलरच्या, कधीतरी मूड असला तरच, नाही तर शक्यतो हिरव्या. तर इथे छान मी बांगड्या ज्या आहेत त्या भरून घेतल्या. हे झाल्यानंतर आम्ही जरा वेळ तिथेच बसलो आणि इथे बाजूलाच कुंकुमार्चनसुद्धा करतात. तिथेच आम्ही थोडा वेळ बसलो होतो. आम्ही तर नाही केलं, पण असंच बसलो होतो जरा वेळ. आणि नंतर मग लगेच आम्हाला जायचं होतं फिरण्यासाठी बाहेर. प्रसाद वगैरे घेतला आणि आमचं जी गाडी आहे ती बुक करून ठेवली होती आधीच आम्ही, जेणेकरून तिथे गेल्यावर धावपळ नको जास्त व्हायला. आणि हो, इथेच कुंकुमार्चन होतं आणि आता 11:15 काहीतरी होत आले होते आणि खूप ऊन होतं. मंदिराच्या इथे छान आणि फ्रेश वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. जास्त काही अशी गर्दी नव्हती, पण रामदेव बाबा आल्यामुळे ना खूप, म्हणजे नंतर वेळ लागला दर्शनाला, त्यामुळे थोडासा कंटाळा आलेला. त्यानंतर आम्हाला लगेच जायचं होतं बाहेर. आम्ही एकच दिवसासाठी गेलो होतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला कवर करायच्या होत्या. इथे शनी मंदिर होतं, तिथे आम्ही गेलो, पाया वगैरे पडल्या आणि नंतर मग मला घ्यायची होती कोल्हापुरी चप्पल. असंच मी सहज बघत होते, म्हटलं इथे चांगली भेटेल लेडीज, कारण इथे ऑप्शन खूप असतात. तर मग ते बघायला गेलो आम्ही. जेंट्सची खरेदी हो न हो, पण लेडीज आणि लहान मुलांची खरेदी होतेच कुठेही गेल्यावर. तसंच चिकू आणि मीने कोल्हापुरी चप्पल घेतली आणि ते बरेच ऑप्शन होते आणि कळत नव्हतं कोणती घेऊ. आणि मला फ्लॅट हवी होती, तर तशी मी घेतली. आणि ते चिकूसाठी ही वाली चप्पल घेतली त्याने. छान दिसते अशी मुलांना. हे आपल्याकडे पण भेटतं, पण ओरिजिनल कोल्हापूरला चांगली मिळते, त्यासाठी म्हटले इथे घ्यावं. आमची दोघांची चप्पलची खरेदी झाली आणि इथे बघा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ जे आहे ते शूट केलेला आहे. कोणत्याही चप्पलला पॉलिश करून जे आहे ते देणार आपल्याला. तर मी ही जी पायात घातली आहे ना तीच मी घेतलेली आहे. मला ती छान वाटली म्हणून ती घेतली मी. बाकी होती 1-2 आवडलेल्या, त्याला पॉलिश करावं लागणार होतं आणि त्यासाठी मग 15-1 मिनटं थांबावं लागेल, म्हणून मी म्हटलं जाऊ दे, नको आता. म्हणून मग ही घेतली मी. ही कोणत्याही ड्रेसवर वगैरे छान दिसेल आणि ह्याचा कलर पण छान होता. तर ते जे ड्रायव्हर आहेत त्यानेच आम्हाला इथे आणलं. ह्यांच्याकडे ऑप्शन खूप आहेत म्हणून. आणि चिकूचं तर झालं पटकन आणि माझंही मी लवकर घेतलं, कारण मला वेळ नव्हता जास्त घालवायचा. आम्हाला जायचं होतं रूमवरती. गोंडेवाली जर पाहिजे गोंडेवाली अशी गोष्ट
मी जास्त डिटेल व्हिडिओ केला नाही या शॉपचा, पण यांच्याकडे खरंच खूप छान चप्पल होते आणि भरपूर ऑप्शन होते. तर ॲड्रेस वगैरे ते आता मला माहिती नाही, पण तुम्ही जाल मंदिराच्या इथे दर्शनाला तर तिथून बाहेर आल्यानंतर लगेच हे दुकान आहे. पण इथे खूप छान चप्पल आहे बघा, एवढे त्याने मला काढून दाखवले. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो मिसळपाव खायला. त्यांचं म्हणणं होतं की ड्रायव्हरचं की ह्यांना जे आहे ते कोल्हापुरात फर्स्ट प्राईज मिळालं होतं मिसळपावसाठी. आणि इथे बघा वरती थोडंसं दही टाकलं आहे, कांदा लिंबू दिलं आहे आणि ब्रेड दिलेलं आहे. आमच्याकडे पाव देतात नेहमी आणि चिकूला तर नाही आवडलं, त्याने खाल्लंच नाही. हे थोडंसं गोड होतं आणि त्याला तिखट आवडतं, तर त्याने काहीच खाल्लं नाही, फक्त आम्हीच खाल्लं. मलाही तेवढं नाही आवडलं हे. असं नाही की कोल्हापूरची मिसळ मला माहिती नाही, मी फर्स्ट टाईमच खाते ती मिसळ, मला तरी नाही आवडली. आणि मिसळपाव म्हटल्यावर मग मिसळ आणि पाव पाहिजे, मटकी पाहिजे. तर त्याच्यात जास्त मटकी नव्हती, चिवडा, कांदा, दही हेच जास्त होतं. आणि त्यांनी ब्रेड दिली होती, त्यामुळे कदाचित ते चांगलं नाही लागलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो शाहू प्लेस. तिथे म्युझियममध्ये शूट नाही करू शकत, त्यासाठी काही मी जास्त शूट नाही केलं, पण इथे खूप आम्ही फोटोज काढले. मी शेवटी तुम्हाला दाखवते सुद्धा, पण ह्याच्यात व्यवस्थित दिसत नाही फोटो, एंडला मी टाकलेत, तर तुम्ही ते नक्की बघा. इथे खूप छान छान फोटोज आम्ही काढले, तिघांचे काढले, दोघांचे काढले, एकटीचे काढले मी. आणि इथे एवढं छान होतं नाही बघा, किती सुंदर दिसतं हे, खूपच सुंदर. जे जुन्या काळातलं जे बांधकाम आहे ना, त्याचं जे कामच खूप सुंदर होतं. आणि नंतर इथे आहे ना, वर चढून आहे ना, मला माहिती नाही, पण इथे मोर आणि काही पक्षी ॲनिमल्स जे आहे ते तुम्हाला दिसणार बोलले होते ते ड्रायव्हर. पण इथे आम्हाला फक्त हरिण दिसलं, मोर वगैरे काहीच नव्हते तिथे. ही होती आमची गाडी. ह्याच्यातले हे जे दादा आहेत ते आम्हाला सगळं फिरवत होते. त्यांनी एका दिवसामध्ये आम्हाला सगळं जे आहे ते कोल्हापूर फिरवलं. तो जो पूल आहे तो शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे आणि हे पंचगंगा नदीचं घाट असं बोलतात. अच्छा, इथे दिवे वगैरे लावतात का रे? बनारसला बघितलं होतं. हा ना, छान. चलो, आत्ता जे आहे ते 1:15 वाजलेत आणि चिकूला भूक लागलेली होती आणि त्याला झोपसुद्धा येत होती, कारण सकाळपासून दर्शन परत फिरणं चालू आहे. जेवण त्याचं झालेलं नाही, त्याने मिसळपावसुद्धा नाही खाल्लं. त्याला खूप भूक लागली होती, त्यामुळे त्याला बोललं पन्हाळगडावर जाऊन आपल्याला पिठलं भाकरी खायची आहे. तर त्याचीच तो वाट बघत होता, कारण तो एवढा वेळ उपाशी नाही राहत. चिवडा चकली होतं सोबत, पण ते नव्हतं का, त्याला जेवण पाहिजे होतं. पन्हाळगडावरती आणि आता आम्हाला खायचं आहे पिठलं आणि भाकरी. खूप ऊन असल्यामुळे इथे आम्हाला एक स्टॉल दिसला, तर मग आम्ही गोळा घेतला. मला पण खायचं. दुसरा एखादी फ्लेवर टाका नाही त्याचे. आंबट झालं? आंबट नको बस. इकडे आहे कोणतं चांगलं आहे फेमस? मी निघायला पाहिजे ना म्हणून. ठेवा तर ठेवा. गरबत पापाचं येते. हे ना पापा तुमचं हो. तू काय खाणार? काय खाणार? पिठलं. हा, पिठलं. काय काय चिकू सांग. ठेचा, पिठलं, दही, वांगी आणि डाळ, डाळ, भात, कांदा, लोणचं, पापड. इथे बसून ताई भाकऱ्या करत होत्या आणि त्यांना सहज मी असं बोलत होती, किती भाकऱ्या करताय तुम्ही, कंटाळा येत नाही का? तर त्या म्हणत होत्या येतो, पण आता काय करणार. आणि दिवसभरातून ते 15 किलो पिठाचं जे आहे ते भाकऱ्या बनवतात. 2 तवे ठेवले होते तिथे, म्हणजे बाजूला अजून होत्या लेडीज,
त्याही बनवत होत्या. आणि एकतर एवढं ऊन आणि चुलीजवळ त्यांना किती त्रास होत असणार, पण काय करणार, आता करावं तर लागणार. पण त्यांचं जेवण खूप छान होतं. त्यांना मी म्हटलंसुद्धा खूप छान जेवण होतं. जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही आलो ज्योतिबाच्या दर्शनासाठी. चिकूचं जेवण झालं होतं त्यामुळे जास्त काही टेन्शन नव्हतं आता, नाहीतर त्याला खूप भूक लागली होती आणि तो फिरायलासुद्धा कंटाळा करत होता. आता तो छान जेवला वगैरे आणि दर्शन वगैरे घेतलं आम्ही ज्योतिबाचं. आणि त्यानंतर आम्ही शेवटचा प्लेस रंकाळ्याला पोचलो. तिथे खूप फोटोज काढले, थांबलो जरा वेळ आणि छान इथे असं वाटत होतं फ्रेश. हे पाणी बघा किती म्हणजे स्वच्छ पाणी होतं पण इथे. आणि बरेच फोटोज वगैरे काढून झाले आणि नंतर परत आम्ही रात्री जे आहे देवीच्या दर्शनाला नाही गेलो, पण बाहेर मंदिराच्या इथे बसलो वगैरे आम्ही. आणि असंच थोडा वेळ बसलो, परत फोटोज काढले आम्ही. त्यानंतर रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो आणि लगेच आमची रात्रीची ट्रेन होती. तर इथेच आपला कोल्हापूरचा जो व्हिडिओ आहे तो संपलेला आहे, ट्रिप संपलेली आहे. आणि रूम वगैरे मी तुम्हाला काही दाखवलं नाही, कारण एकच दिवसासाठी होतो आणि खूप धावपळ होत होती त्यामुळे. तर थोडेफार काही फोटोज आहेत तर तुम्ही ते बघा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.